ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स वाजोली संघ प्लीज, कर्णधाराला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे प्लीज. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स वाजोली. हो सर, घ्या ती बाटली. सावंतवाडीचा प्लेअर शॉट आहे, ठीक आहे. तर त्यांच्या पहिली ओव्हर आहे ना सुनीलच टाकणार आहे त्यामुळे. हो सर. स्ट्राईकला कोण आहे? अश्विन. बॉलरचं नाही, बॉलर नाही पहिली सुनील, त्याच्याकडे प्लेअर शॉट येतात 10 जण आहेत. सुपरवाडी बॅटिंग करते का? हां, बॅटिंग सुपरवाडी आहे आणि फिल्डिंग सावंतवाडी. कोण आलं बॅट्समन? अश्विन. चला, सुपरवाडीचे 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला टार्गेट केले. बॉल 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर 4 धावांची मोहर उमटवली गेली सुपरवाडी संघाच्या माध्यमातून. कोण आहे सुपरवाडीचे बॅट्समन? अश्विन आणि आकाश. अश्विन आणि आकाश ए फॅक्टर मैदानामध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. तर सावंतवाडी संघाच्या माध्यमातून गोलंदाजी सुनील. अश्विन आहे ना? सुनील यांचा पुढचा बॉल अश्विन यांच्यासाठी बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेनं मारायचा होता, परंतु अयशस्वी राहिला हा प्रयत्न आणि डॉट बॉल आलाय या बॉलवर. चौकारानंतर चांगले कमबॅक केले आणि करावंच लागेल, कारण तुम्हाला या मॅचमध्ये आपलं आव्हान जर कायम ठेवायचं असेल तर तुम्हाला अचूकता ठेवावी लागेल. गोलंदाजी करत असताना अश्विनने पहिल्या बॉलवर चांगला फटका सजवला होता. पुन्हा एकदा या ठिकाणी मिड विकेटला टार्गेट केलंय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकारनंतर आला हा षटकार. आपण पाहू शकताय 10 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाजांना चांगला संयमी खेळ करावा लागेल, कारण ज्या पद्धतीनं आता अश्विनने हात खोलायला सुरुवात केली, अश्विनचं हे मोठं वादळ हे मला वाटतं थांबवणं फार गरजेचं आहे सावंतवाडी टीमला. आणि पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अश्विनसाठी यावेळी मात्र हलक्या हातानं फक्त फ्लिक केलाय. बॉलला पुढे सरसावून दिशा दिली मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये बॉल, तोपर्यंत एक सिंगल फक्त आणि बॅकअप पहा. 3 खेळाडू बॅकअपला आलेत. हे सरावाच्या दरम्यान तुम्हाला होऊ शकतं, कारण सातत्यपूर्ण सराव असणं फार गरजेचं आहे. कारण भरपूर काही गोष्टी असतात क्रिकेटमध्ये ज्याचा आपण उल्लेख करतो. तुम्हाला बॅकअप चांगला असणं फार गरजेचं आहे. थ्रो देखील व्यवस्थित होणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी देखील अचूक टप्प्यावर पडणं गरजेची आहे. फलंदाजी देखील चांगली होणं गरजेची. या सगळ्याच गोष्टी क्रिकेटमध्ये फार महत्त्वाच्या असतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्लॉटमध्ये टाकला होता, त्याला कव्हरच्या दिशेने उडवायचा हा प्रयत्न अपयशी राहिलाय, परंतु इथे मात्र चांगला झेल घेतलाय. आणि यावेळी आपण पाहतोय बॅट्समन आकाशला परतावं लागेल. आज मिस करतोय खरं तर किरण मस्कर. किरण मस्कर हे नाव आणि तो आवाज व्यासपीठावर असला की एक वेगळं चैतन्य असतं संपूर्ण पाटणवासियांना. आणि म्हणूनच की काय व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ही पदवी त्यांना बहाल केली तमाम पाटणकरांच्या माध्यमातून. मला वाटतं पश्चिम क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बरेच खेळाडू, भरपूर प्रेम त्यांचं किरणला मिळतं. यावेळी आपण पाहतोय पंचाचा इशारा, षटक समाप्तीचा. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 11 धावा स्कोर कार्डवर लागल्या, ज्याच्यामध्ये एक षटकार आणि एक चौकाराचा समावेश आहे.
पहिलं षटक खूप चांगलं राहिले, मी म्हणेन 2 षटकार आणि परंतु 1 षटकार आणि 1 चौकार, परंतु त्यानंतर खूप चांगलं पुनरागमन गोलंदाजाने केले आणि सांगितलं पाहिजे ना त्यांना. असा नियम आहे का? हा सांगा सांगा. लक्षात घ्या, एक्स्ट्रा प्लेअर जो आहे तो इनफिल्डच्या आतमध्ये राहील, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये राहील, हा असोसिएशनचा नियम आहे. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. सागर गोलंदाज, सागर नाव आहे का? सागर गोलंदाजी मार्कवर. द्वितीय क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी क्षेत्ररक्षण थोडंसं बदललं गेले. शॉर्ट स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक, डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला लावले गेले, त्याला थोडंसं पाचारण केलं गेलंय. थर्ड मॅन पाहूया कुठे त्याची जागा फिक्स केली जाते. आणि लॉंग ऑन लॉंग ऑफ सज्ज केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. डीपला मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये देखील आपण पाहतो. मिड ऑफ देखील सज्ज आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. हा बॉल आपण पाहू शकतो, लेग स्ट्रिकला जाणारा पंचांनी इशारा दिला, सोडून दिलाय बॉल बॅट्समनने आणि हा आलाय वाईडचा इशारा. एक सिंगल अजूनही प्राप्त झाली. या सिंगल नंतर स्कोर कार्डचा जर विचार केला, 12 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. नवीन संघ आहेत, भरपूर गोष्टी त्यांना कदाचित संघटनेमधल्या माहीत नाहीत, आणि परंतु क्रिकेट आहे आणि या पाटण तालुक्यामध्ये त्यांना देखील खेळायचं होतं. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट या ठिकाणी संधी होती, परंतु यस्सी रक्षक यष्टांच्या पुढे होता. नवीन खेळाडू मैदानामध्ये खरं तर आपण यावर्षी बऱ्याचशा टीम आपण पाहिल्या तर पाटण तालुक्यामध्ये दाखल झाल्यात, आणि त्याचं वैशिष्ट्य देखील आहे की पाटण तालुका म्हटलं की सुयोग्य व्यवस्थापन या पाटण तालुक्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक पाटण तालुक्याचे खेळाडू तुम्हाला नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. हे यश आहे. यावेळी मात्र कव्हरच्या दिशेनं मारायचं होतं, परंतु इथे बॅटच्या टोला लागून बॉल जातोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे येतोय, तोपर्यंत एक सिंगल, 2 धावा दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण केले गेल्यात. 15 धावा ऑन स्कोर कार्डवर लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सागर तयार. पंचांचा इशारा आलाय, हलकासा ब्रश करून गेलाय बॅटला आणि ते पंचांचा इशारा आलाय, बॅट्समन आउट. धक्का लागलाय सुपुगडेवाडी टीमला आणि शुभम बॅक टू डकआउट. नवीन बॅट्समन मैदानामध्ये संदेश आलाय आणि फार काळ कोणी टिकला नाही, आणि त्याच्यामुळेच की काय, एक षटकार आणि एक चौकार सोडला तर या मॅच मध्ये धावांचा थोडंसं दुष्काळ पाहायला मिळाला, आणि हीच आता गरज ओळखून या ठिकाणी संदेशला पाचारण केलं गेले. संदेशला एक चांगला संदेश द्यावा लागेल आपल्या सुपुगडेवाडी टीमसाठी, कारण जास्तीत जास्त काळ या मैदानावर टिकून जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. गोलंदाज सागर तयार. फक्त सन्मान दिलाय, फॉलो थ्रू मध्ये गॅदर केलाय, क्विक थ्रो देखील झालाय, परंतु बॅट्समन दोन्ही आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत. टाळ्यांचा कडकडाट. नवीन संघ आपण पाहतोय, सावंतवाडी टीम या पाटण तालुक्यामध्ये आलाय, आणि त्यांचा उत्साह पाहिलं तर अगदी दांडगा उत्साह त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि कॅप्टन्स बाईट मध्ये त्यांनी देखील सांगितलं होतं, नवीनच टीम आमची या ठिकाणी दाखल झाली, आम्हाला थोडंसं सपोर्ट करा. नवीन टीमला सगळ्यांचा सपोर्ट असेल आणि राहील देखील. एक चांगला दर्जेदार खेळ आपल्या देखील माध्यमातून आम्हाला पाहायचा आहे. पंचांचा इशारा, वाईड बॉलचा इशारा, थोडंसं ऑफस्टिकला सोडून जाणारा बॉल आपण पाहतोय, आणि इथे पंचांचा इशारा वाईड बॉलचा. एक सिंगल अजूनही ऍड होईल स्कोर कार्डवर. मैदानाचा व्ह्यू जर पाहिला तर नक्कीच प्रत्येकाला जो प्रथम येईल त्याला ते हवा असं वाटेल, अशा प्रकारचा व्ह्यू या मैदानाचा या व्यासपीठावरून जरूर पाहायला मिळतोय.
फक्त दिशा द्यायची होती. हे अशा प्रकारचे फटके आपण सातत्यानं लेदर क्रिकेटमध्ये पाहतो. फक्त दिशा द्यायची होती परंतु तिथे देखील सिंगल फक्त प्राप्त झाली आणि या सिंगल नंतर षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपुष्टात आले आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर लागल्या धावा 18. नाही झाला रे, एक डॉट आला. हा एक डॉट आला. हा एक एक 1 टू गो. बाकी आहे एक बॉल, माफ करा. बॅट्समन देखील 18 धावा स्कोर कार्डवर लागलेत. अजूनही शेवटचं षटक आहे, भरपूर काही या शेवटच्या षटकामध्ये करू शकतो सुपुगडेवाडी टीम. 7 बॉल अजूनही शिल्लक असतील. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, बॉलला पाठवून दिलाय परंतु धावा किती मिळतील? येस, पंचांचा इशारा, फक्त सिंगल मिळेल. फटका चांगला होता, फटका खूप देखणा होता परंतु एक सिंगल पेक्षा जास्त काही हाताला लागणार नाही. आणि शेवटच्या बॉलवर आली 1 धाव आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 8.50च्या सरासरीने 19 धावा, 9.50च्या सरासरीने 19 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. यानंतरची मॅच कोणाची आहे? पण या मॅच मध्ये जो विजय होईल त्याला शिवछावा सनबूर टीमशी 2 हात करायचे आहेत. शिवछावा सनबूर टीम अगोदर प्रतीक्षेमध्ये आहे, कुठली टीम आपल्या सोबत येते. 2 चान्सेस असतील नक्कीच त्यांच्याकडे, एकतर सुपुगडेवाडी टीम किंवा मग सावंतवाडी टीम. जय हनुमान सुपुगडेवाडी टीम आणि सावंतवाडीचं शेवटचं षटक आहे. गोलंदाजी मार्कवर अनिलला पाचारण केले गेले. समोर आपण पाहतोय बॅट्समन अश्विन, सलामीवीर फलंदाज. भरपूर वेळ त्याने काढला या मैदानावर, खेळपट्टीचा चांगला अनुभव घेतलाय. बघूया काय त्याच्या बॅटमधून. पहिलाच बॉल, फुलरलेनचा बॉल, अबाव द वेस्ट, पंचांचा इशारा, इट्स अ बीमर बॉल आणि घोषित केला फ्री हिटची संधी. आता संधीचं करावं लागेल सोनं. या बॉलवर देखील संधी घेऊ शकला असता कारण हा बीमर बॉल होता परंतु जर तर क्रिकेटमध्ये चालत नाही. आणि आता धावा स्कोर कार्डवर लागल्यात 20. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक. या बॉलवर असेल फ्री हिट. हेलिकॉप्टर उडवायचा होता, बॅटचा स्विंग आपण पाहिला परंतु चांगलं कमबॅक केले गोलंदाजाने अनिलने. खोलवर टप्प्यावरचा बॉल पूर्णपणे बीट करून टाकले. यष्टीरक्षकाने केलं आपलं काम. आता राहिलेत 5 बॉल शेवटच्या इनिंग मधले, या इनिंग मधले, पहिल्या इनिंग मधले शेवटचे 5 बॉल. अनिल पुन्हा एकदा तयार अश्विनसाठी. ऑफस्टिकला सोडून जाणारा बॉल, पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झालाय. ईशान चषक 2024 चे आयोजन आणि ईशान आमच्या सोबत आलाय. 21 रन. त्याला देखील काळजी आहे, तो विचारतोय किती धावा झाल्यात. सांगितलेत आम्ही त्याला 21 रन. तो खुश होऊन गेलाय माघारी कारण त्याला माहिती आहे. इथे मात्र पहा, अगदी एखाद्या फरशीवर आपण स्किट व्हावं तशा पद्धतीने स्किट झाला होता आणि त्यानंतर जजमेंट थोडंसं चुकलंय आणि कॅच मात्र ड्रॉप झाली. परंतु 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून काढल्या गेल्यात. या 2 धावा खूप महत्वपूर्ण असतील जे हनुमान सुपगडेवाडी टीमला. परंतु सावंतवाडीच्या गोलंदाजाने कमाल केली कारण रोखून ठेवले मोठ्या फटक्यांपासून या टीमला, सुपगडेवाडी टीमला. पुन्हा एकदा गोलंदाज अनिल तयार. समोर अश्विनने पुन्हा एकदा उडवलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु 2 क्षेत्ररक्षकांना भेदून गोळीच्या वेगानं 1 बाउन्स बॉल सीमारेषेच्या पार आलाय चौकार. या 4 धावांनी आपण पाहिलं तर स्कोर कार्डवर लागल्यात 27 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण 19 धावा, दुसऱ्या षटकानंतर 19 धावा पाहिल्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या 11 आणि त्यानंतर आता तिसऱ्या षटकामध्ये 27 आतापर्यंत धावा झाल्यात.
आणखीन एक वाईड बॉल येईल का? येस, पंचांचा इशारा आलाय. वाईड बॉलचा दिशा थोडीशी भरकटली गेली. पहा, नौका असो किंवा आयुष्य, दिशा भरकटली की फार प्रॉब्लेम होतो. आणि क्रिकेटमध्ये देखील तुमची दिशा भरकटली की तुम्हाला त्याचा मोबदला नक्कीच द्यावा लागतो. समोरच्या टीमला ॲडव्हान्टेज प्राप्त होतो, परंतु कमबॅक सुरेख केलंय. ऑफ स्टिक पूर्णपणे उडवली गेली आणि इथे मात्र विकेटचं पतन झालंय. सलामीवीर फलंदाज अश्विन आला होता आणि अश्विनला परतीचा प्रवास करायला लावलंय गोलंदाज अनिलने. सुरेख कमबॅक म्हणावं लागेल. आत्ता स्कोर कार्डवर 28 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अंकुश नवीन फलंदाज मैदानामध्ये. पहा, हे सुरेख असं मैदान आपण पाहू शकता. सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे. नवी मुंबईमध्ये क्वचित मैदानं तुम्हाला अशा प्रकारची पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये तुम्ही चांगला खेळ खेळू शकता, जिथे व्यासपीठ देखील तुम्हाला अगदी चांगलं दर्जाचं व्यासपीठ देखील तुम्हाला पाहायला मिळतंय. भरपूर जागा व्यासपीठासाठी देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि चांगला व्ह्यू आमच्या समालोचन कक्षामधून या मैदानाचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. अंकुश आले नवीन बॅट्समन. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडल्यानंतर अगदी बॉलला अडवलंय. थोडंसं फंबलिंग झालंय, बॉलची दिशा कळाली नाही. तोपर्यंत 2 धावा, भरपूर वेळ होता आणि 2 धावा दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून या ठिकाणी काढल्या गेल्यात. 2 धाव्यानंतर 30 पर्यंत धावा स्कोर कार्डवर लागल्यात आणि 1 टू गो. शेवटचा बॉल. नो बॉल आहे. अंपायर डिसिजन. कसला निर्णय दिला? नो बॉल. कसला बॉल? पंच काय? नो बॉल आहे. यस, पिरियडची संधी असेल. म्हणजे आता 4 बॉल आहेत ना. अजूनही 2 बॉल अजून शिल्लक असतील. ॲडव्हान्टेज उचलायचा होता, परंतु सबमरीन डिलिव्हरी राहिली. बॉल पडल्यानंतर थोडंसं खालून राहिलं, त्यामुळे समजू शकला नाही बॅट्समन. तो थोडंसं बीट झालाय आणि त्यानंतर आलाय डॉट बॉल. आता शेवटचा बॉल शिल्लक असेल या इनिंग मधला. या इनिंगच्या शेवटच्या बॉलवर किती धावा सुपुकडेवाडी टीम काढू शकते त्याकडे सगळ्यांचं लक्ष जरूर लागले गेले. परंतु एखादा चौकार षटकार आला तरी चांगली धावसंख्या या ठिकाणी उभी राहू शकेल. 31 धावा लागल्यात. 35 होतील का? शेवटच्या बॉलवर चौकार की षटकार की सिंगल? यावर मात्र क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून थोडंसं फंबलिंग. त्यानंतर दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण लागल्यात. 33 धावा स्कोर कार्डवर. 34 ची गरज सावंतवाडी टीमला. नाही, विन टू विन आहे. 34 धावा करायच्या सावंतवाडी टीमला. ही शिस्त आहे पाटण तालुक्याची. रांगेत जायचं, रांगेत यायचंय, लाईन अप करून जायचंय आणि ही शिस्त, या शिस्तीने पाटण तालुक्याला अपग्रेड केलेले, या शिस्तीने पाटण तालुक्याला मोठं बनवलेलं आहे. या शिस्तीने पाटण तालुक्याला एक वेगळं नाव आणि वेगळी उंची प्राप्त करून दिलेली आहे.
धन्यवाद. पंचांचा इशारा. मॅच ऑन. 34 धावांचं लक्ष. आघाडीचे फलंदाज सागर, सचिन. आकाशचा पहिला चेंडू, हा वेगवान प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला चेंडू काही समजला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेने मात्र दुसऱ्या डावाची सुरुवात होते. 34 धावांचं लक्ष सावंतवाडी संघासमोर. षटक क्रमांक 1 आकाश. आकाशचा पुढे टाकलेला चेंडू इनसाइड आउट. लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी सागर यांच्या बॅटमधून चौकार. त्याच दरम्यान रविराज पाटील साहेब दादा, आस्वाद हॉटेलचे सर्व यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम सर. आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. ईशान चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. हॉटेल आस्वाद फॅमिली रेस्टॉरंट कोपरखेर आणि सेक्टर 4 येथे आहे. नक्कीच हॉटेलला भेट द्या. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चांगला टप्पा पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. हॉटेल आस्वाद फॅमिली रेस्टॉरंट आणि त्यांचं प्रामुख्याने वैशिष्ट्य पाहायचं गेलं तर चिकन थाळी, नगरसेवक थाळी, मच्छी थाळी आणि मटन थाळी यासाठी प्रसिद्ध असलेलं आस्वाद हॉटेल कोपरखेर आणि सेक्टर 4 नक्कीच आपण एकदा जाऊन भेट देऊन जेवणाचा नक्कीच आस्वाद घ्या. बॅकफुटला जाऊन का खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होते. आकाशांच्या अद्याप या षटकात एक चौकार आल्यानंतर मात्र 3 निर्धाव चेंडू हाताळलेत. 34 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 आघाडीवीर आणि त्यानंतर मात्र सुरुवात चौकाराने झाली होती जरूर, परंतु पुनरागमन केलंय गोलंदाज आकाश यांनी. 2 to go. 2 चेंडू शेष असतील. गोलंदाजीमध्ये काहीसा व्यत्यय आलाय. पावलं चुकली आणि गोलंदाजांनी थांबणंच पसंत केलंय. ज्यावेळेला तुम्ही गोलंदाजी मार्कवरती पावलं मोजता त्यानंतर रनअप घेता, या गोष्टी प्रामुख्याने अत्यंत पाहिल्या जातात. पुढे टाकलंय इन टू द स्लॉट अँड स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडूला फेकून दिलं कॅमेरामॅन नीरजच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी सागर ब्रँडेड ईशान चषक षटकार. हॉटेल आस्वादचे सर्वेसर्वा रविराज पाटील साहेब यांचं शुभागमन आणि त्यांचं स्वागत करणारा मोठा षटकार आलाय. फलंदाज सागर यांच्या बॅटमधून संघाची धावसंख्या 10. सागर 5 चेंडूमध्ये 10 धावा केल्यात, अर्थात 200चा स्ट्राईक रेट. या फलंदाजाने 2 मोठे फटके सजवलेत. शेवटचा चेंडू बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म जॅक केलाय. चेंडू जाईल लॉंग लेग घोषांकी क्षेत्रामध्ये, जिथे आपण पाहतोय राजू रोडे सरांचा वाढदिवसाचा कटआउट. संपूर्ण पाटण क्रिकेट संघटनेची कमिटी, शिवाजी यादव बॉस यांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा. 1 धाव शेवटच्या चेंडूवर प्राप्त केली जाईल. 1 धावेने संघाची धावसंख्या पहिल्या षटकाखेर. सावंतवाडी 34 धावांच्या रनचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना बिनगडी बाद 11. आवश्यक धावगती 11.5 आणि सरासरी जर पाहिली या सध्याची धावगती तर 11, म्हणजेच काय तर समसमान संधी असेल. सामना दोन्ही बाजूला जाऊ शकतो. षटक क्रमांक 2 कोणत्या गोलंदाजावर ही जबाबदारी सोपवायची ही मात्र कर्णधार विचार विनिमय करत असताना आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 साठी चेंडू सोपवलाय गोलंदाज संदेश. संदेश आता कशा प्रकारचा संदेश घेऊन येतील आपल्या संघासाठी ते देखील पाहावं लागेल. धावसंख्या धावफलकावर 11, 34 धावांचं लक्ष, अर्थातच 12 चेंडू 23 धावा हे या सामन्याचं समीकरण तुमच्या समोर. ओमसाई MTC स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे प्रेक्षक YouTube वरती जोडले त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण पाहताय ईशान चषक 2024. पहिला चेंडू शॉर्ट आर्म पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत सिद्धेश. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये एक टप्पा चेंडू पकडल्यानंतर त्याच तत्परतेने फेकी 1 धाव धावफलकावर जोडली जाईल. संघाची धावसंख्या 1 धावेच्या मदतीने 12.
टीम सुपोकडेवाडी संघाच्या जर्सीवरती जर पाहिलं तर आरवी डेव्हलपर्सचं नाव देखील त्यांच्या माध्यमातून जर्सी पुरस्कृत केले आहे. अर्थातच पैलवान समीर दिघे साहेबांचं योगदान. चांगला ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. फलंदाज सागर यांच्या बॅटमधून संघाची धावसंख्या या सिंगलच्या जोरावर 12 धावा, माफ करा 13 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. या षटकात चांगली सुरुवात. संदेश कट करण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर टाकलेला चेंडू, पंचांचा इशारा, अवांतर चेंडू. पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर संजय देसाई सर आहेत आणि राहुल पाटील सर. एक अतिरिक्त धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. 14. पंच केलाय. फटका फासला बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक झेल सोडलाय. अगदी दोघांच्या मध्ये जाऊन झेल पडलाय. तुम्हाला अशा चुका टाळाव्या लागतील, कारण तुम्हाला अशा संधी वारंवार प्राप्त होणार नाहीत. क्रिकेटमध्ये तुम्हाला काही क्षणाला संधी प्राप्त होते, त्या संधीचं तुम्हाला सोनं करता आलं पाहिजे. ती संधी मात्र गमावली आहे. 16 धावा धावफलकावर. 9 चेंडू आणि 18 धावांची गरज विजयासाठी टीम सावंतवाडी. या षटकात अद्याप संधू संदेशा पुढे टाकलेला चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. फटका गॅप मध्ये, चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी चौकार. त्याच दरम्यान मुख्य व्यासपीठावर सचिन माने साहेबांचं शुभागमन झाले. या सचिन माने सर, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. सचिन माने पाटण क्रिकेट संघटनेचे खजिनदार. वेलकम सचिन माने सर. अद्याप या षटकामध्ये एक चौकार आलाय. धावसंख्या धावफलकावर 20. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. फलंदाज सागर, नाबाद 12, सचिन खेळतायत 7 धावांवर. या दोन्ही आघाडीवीरांनी मात्र चांगली कामगिरी केली आहे. 8 चेंडू 14 धावांची गरज असताना फटका हवेत खेळाय. झेलची संधी असेल. लॉंग ऑफ आहे. चांगला झेल पकडला जातोय आणि त्या मात्र धक्का क्रमांक 1 टीम सावंतवाडी. गोलंदाज संदेश यांनी मात्र पहिलं यश प्राप्त करून दिले आपल्या संघाला. 7 चेंडू आणि 14 धावा. या षटकातील मात्र निर्णायक चेंडू असेल. सामना कोणाच्या बाजूने जाईल हे ठरवणारा चेंडू. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर टीम सावंतवाडी संघासाठी हा सामना खुला होऊ शकतो सर. परंतु जर हा चांगला चेंडू आला तर टीम सुपोकडेवाडी संघ पुनरागमन करण्याची संधी असेल. परंतु क्रिकेटमध्ये तुम्ही जर आणि तरला महत्त्व दिलं जात नाहीये. क्रिकेटमध्ये तुम्ही वर्तमान स्थितीमध्ये काय करता, तुम्ही काल काय केलं, तुम्ही गत सामन्यामध्ये काय केलं हे कधीच पाहिलं जात नाही. क्रिकेटमध्ये तुम्ही आत्ता या क्षणाला काय करता हे पाहिलं जातं. आणि ज्या वेळेला तुम्ही 1 गाव 11चं क्रिकेट खेळता त्यावेळेला तुम्हाला तुमचा सर्वोत्तम द्यावे लागतात. तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ करावा लागतो. 7-11ची गरज. नवीन फलंदाज राम. पहिला चेंडू ऑन साइडला दिशा दिली. स्क्वेअर लेग डीपला आहे. क्षेत्ररक्षक चांगलं. अवघी 1 धाव पूर्ण केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण अंकुश यांचं. स्क्वेअर लेग डीपला असताना 1 धाव पूर्ण. दुसऱ्या षटकाची सांगता 2 षटका अखेर. सावंतवाडी 21 ला 1 चेंडू शिल्लक असतील 6 आणि धावा विजयासाठी बनवायच्या आहेत 13. चला टीम सुपोकडेवाडी, विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 6 चेंडू 13 धावांची गरज. आता मात्र अंतिम षटक घेऊन कोणता गोलंदाज येईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. 6 चेंडू मध्ये 13 धावा देतील का अथवा 6 चेंडू मध्ये 13 धावा रोखतील का, या प्रश्नाचं उत्तर मात्र आपल्याला येणार आहे 6 चेंडू मध्ये मिळेल. पुढील होणारा सामना शिवछावा सनबूर विपक्ष विजयी संघ. नक्कीच शिवछावा सनबूर संघाला देखील उत्कंठा असेल कोणता संघ आपल्यासोबत खेळेल. चला विनंती असेल टीम सुपोकडेवाडी. सहा चेंडू 13 धावांची गरज. अंतिम षटक घेऊन आलेत शुभम. शुभम आपल्या संघासाठी सुपोकडेवाडी संघासाठी काही शुभ वार्ता घेऊन येतील का, कारण 6 चेंडू मध्ये 13 धावा अशक्य नाहीयेत.
आणि तसं पाहिलं तर सोप्याही नाही आहेत. तुम्हाला 6 चेंडूमध्ये 13 धावा रोखायच्या असतील तर तुम्हाला चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल आणि सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला 2 मोठे फटके मारावे लागतील. आता मात्र लढाई बॅट आणि बॉलची लढाई. शुभम शॉर्टआर्म पूल केला, शतक स्क्वेअर लेगला चांगला प्रयत्न, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूला आतमध्ये ढकललाय. नक्कीच झेलचा प्रयत्न झाला परंतु सीमारेषेच्या लगत क्षेत्ररक्षण करत असताना अंकुश एक धाव पूर्ण केली जाईल फलंदाजच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या धावफलकावर 22. 5 चेंडू 12 धावा. सागर आलेत स्ट्राईकवर 12 धावांवर नाबाद खेळत असताना सागरसाठी हा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेत, 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. मोये मोये अक्षरशः तिघांच्या मध्ये चेंडू पडलाय आणि झेल तुम्ही जमिनीला दान केलाय. आता मात्र सागर यांना सुवर्ण संधी असेल, सुटलेला झेल त्याचा फायदा उचलावा लागेल. इंग्लिशमध्ये म्हटलं जातं फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. नशीब हे नेहमी शूरांना साथ देतं. आता तुम्हाला जर नशिबाने साथ दिली तुम्हाला शूरासारखी कामगिरी करावी लागेल. 4 चेंडू 10 धावा. ओमकार सरांचा देखील आम्ही मनपूर्वक आभारी असू कारण सकाळच्या सत्रापासून चांगलं गुणलेखन, अगदी योग्य माहिती योग्य क्षणाला पोहोचवली. हाफ ट्रॅकर चेंडू होता, दबाव पाहायला मिळतोय आणि पंच संजय देसाई सरांचा इशारा, यासाठीचा व्हाईट बॉल. 4 चेंडू 9 धावा. आता मात्र दबाव पाहायला मिळतोय गोलंदाज शुभम यांच्यावर. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सागर आणि राम. सागर यांच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार आलाय आणि हाफ टॅकर चेंडू होता, शॉर्टआर्म पूल केलाय, फटका हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्यांना चकून चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय मोक्याच्या क्षणी सागर यांच्या बॅट मधून ईशान चषक षटकार. अगदी योग्य क्षणाला योग्य वेळेला आलेला सामन्याला कलाटणी देणारा हा येतोय षटकार. फलंदाज सागर. हा रिप्ले तुमच्या टीव्ही स्क्रीनवर. काय फटका पाहायला मिळाला, आखूट टप्प्याचा चेंडू आणि ज्या प्रकारे क्षेत्ररक्षक होते तैनात. अंकुश प्रयत्न त्यांनी 100% केले परंतु चेंडूला ज्या प्रकारची उंची होती आलाय सामन्यामध्ये एक निर्णायक क्षणाला षटकार. 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. ओमसाई एमटीसी स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूब वरती तब्बल 1000 लोक पाहत आहेत, म्हणजेच काय तर कौतुक करावं लागेल. सामना मात्र अत्यंत दोलायमान अवस्थेत. राजू रोडे सरांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त ही भव्य दिव्य स्पर्धा ईशान चषक 2024. नक्कीच खेळाडूंना देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून नम्र विनंती करेन, तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या कारण दुपारचं सत्र रणरणत्या उन्हामध्ये जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता भासली तर त्वरित पाण्यासाठी आवाज द्या, पाणी प्या आणि पाणी पिताना देखील एक महत्त्वपूर्ण विनंती असेल की पाणी बसून प्या. कारण मित्रांनो जर पाहिलं तर रणरणत ऊन आणि या उन्हामध्ये खेळत असताना बॉडीमध्ये तुम्हाला पाण्याचं तापमान, हे पाण्याची पातळी ही मात्र लक्षात ठेवावी लागते. आणि खरंच स्वतःच्या शरीराची काळजी घ्या कारण क्रिकेट हे आयुष्यभर खेळायचं आहे परंतु तुम्ही तुमच्या संघाचा, तुम्ही तुमच्या कुटुंबाचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहात हे देखील विसरू नका. 3 चेंडू 3 धावा. आता मात्र सामना दोलायमान अवस्थेत येऊन ठेपलाय. सामना सावंतवाडीला जाईल की सामना सुपुडेवाडीला जाईल याचं उत्तर मात्र 3 चेंडूच्या अखेर प्राप्त होईल. सुनील अप्पा यांच्या माध्यमातून विनिंग षटकारासाठी 101 रुपयांचं पारितोषिक. 3 चेंडू 3 धावा. सामना आता मात्र शॉर्ट कव्हरला देखील आपण एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय, दबाव टाकण्याचा प्रयत्न. सागर यांच्यासाठी आखूट टप्प्याचा चेंडू शॉर्टआर्म पूल करण्याचा प्रयत्न. पंचांकडे पाहत असताना होय पंच कळवत आहेत हा अवांतर चेंडू आहे. आज जर पाहिलं तर पाटण टेनिस क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेलाय आणि त्या प्रत्येक उंचीवर असणारी भव्य दिव्य स्पर्धा. 3 चेंडू 2 धावा. सागर ऑन स्ट्राईक. 2 धावेची गरज असताना खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगला ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. डीपीएस कव्हरला क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण केली आहे, खराब क्षेत्ररक्षण. आणि आता मात्र धावांची बरोबरी केली आहे टीम सावंतवाडी संघाने. राम यांचं मात्र आपण सेलिब्रेशन पाहतोय आणि संघाने मात्र सावंतवाडी संघ राम यांच्या दर्जेदार खेळाच्या माध्यमातून विजय संपादन केलाय. सागर यांनी 10 चेंडू मध्ये 22 धावा आणि राम यांनी मात्र त्यांना योग्यरित्या साथ दिली.